नमस्कार रसिक मित्रांनो, जनई एंटरटेनमेंटच्या देश टॉक कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या कार्यक्रमामध्ये मातीशी जुळलेल्या एक महान कलावंताची आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं नाव आहे बबन सराडकर. त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला मी या ठिकाणी करून देतो. बबनराव यांच्याशी माझा परिचय आणि मैत्री गेल्या 50 वर्षापासून आहे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य कवी म्हणून ते ओळखले जातात. गझलकार, गीतकार, गायक अशा बहुमुखी व्यक्तिमत्वाचे ते धनी आहेत. आजपर्यंत त्यांचे एकूण 7 काव्यसंग्रह आणि एक भजन संग्रह प्रकाशित झालेला आहे. अनेक दिवाळी अंकामध्ये आणि नियतकालिकामध्ये त्यांच्या कविता सतत प्रकाशित होत आलेल्या आहेत. याशिवाय विविध विद्यापीठामध्ये त्यांच्या कविता आणि कविता संग्रह अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. केवळ ते कवीच नाही तर संगीताचा देखील त्यांना आवड आहे. नागपूर आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कवी आहेत आणि गायकही आहेत. एवढंच नव्हे तर काही संशोधक विद्यार्थी त्यांच्या कवितावर PhDसाठी संशोधन देखील करत आहेत. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला संवादासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्याचाच देखील उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यांच्या चंद्रमन या पहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर विदर्भ साहित्य संघ, डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन, शंकर बडे स्मृती पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या काव्याला मिळालेले आहेत. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर असे हे एक गायक, कवी आणि गझलकार असे असलेले बबन सराडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बबनराव नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या देश टॉकमध्ये. धन्यवाद. बबनराव, आम्हाला सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं गेलं आणि बालपणामध्ये या काव्याविषयी किंवा संगीताविषयी ज्या प्रेरणा तुम्हाला मिळाल्या त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला खूप खूप आवडेल. नमस्कार. एका लहानशा खेडेगावात माझा जन्म झाला. शेतकरी कुटुंब, आईवडील निरक्षर, शेतीचा व्यवसाय अशा एका सामान्य कुटुंबात मी जन्मलो. गावात बालपण गेलं. गाईगुरांच्या सोबत, निसर्गाच्या सोबत, गावातल्या सर्वसामान्य माणसांच्या सोबत खेळता बागडता आलं. घरी गाईगुरं असायची. सकाळच्या त्यांच्या घुंगरांचा आणि घंट्यांचा आवाज आणि संध्याकाळी परततानाचा पुन्हा त्यांच्या घुंगरांचा आणि घंट्यांचा आवाज मला मोहवून टाकायचा, मोठा आवडायचा तो. म्हणजे देवळातल्या घंटांपेक्षाही हा आवाज मला मधुर आणि गोड वाटायचा. तो मला मोहवून टाकायचा. माझी आई निरक्षर होती पण तिचा गळा गोड होता. अरे वा. ती जात्यावर दळण दळता दळता गाणी म्हणायची. ते लहानपण मी अनुभवलं आहे. त्याच्यामुळे तिच्या गाण्याचे जे स्वर आहे, मंजूळ स्वर, ते माझ्या कानात लहानपणी घुमले आणि मला असं वाटते माझ्या अंतःकरणात गाण्याचं पहिलं बीज माझ्या आईने लावलं. वा. त्या आईवर लिहिताना मी एक गाणं लिहिलेलं आहे की तिनं मला कसं घडवलं किंवा कसं बालपणीच माझ्या मनात गाण्याची बीजं रुजवली. तिच्यावर एक गीत मी लिहिलेलं आहे.
जात्यावरती जात्यावरती दळता दळता, जात्यावरती दळता दळता सूर भरवले मला, जात्यावरती दळता दळता सूर भरवले मला, मुसळाने तू कांडण केले आणि घडवले मला, जात्यावरती. छान छान. अशा प्रकारे गावातलं, खेडेगावातलं, शेतीमातीतलं बालपण पुढं गेलं. गावात शेतीमातीच्या व्यवसायाशी निगडीत लोहार, सुतार, चांभार हे लोक असायचे. एक लोहार समाजाचा माणूस, लोहारी काम करणारा, म्हणजे पंचाई वगैरे समाजाचे काहीतरी असायचे ते. एक कुटुंब माझ्या गावात आलं. माझं गाव अगदी छोटंसं 200-300 घरांचं गाव. आलोय ना 2-3दा तुमच्या गावाला येऊन गेलेले 2-3दा. छोटंसं गाव, खरंच गाव. तर उन्हाळ्यात हे लोहार लोक आमच्या गावात यायचे आणि मग शेतीचे जे सगळे अवजार आहेत, वखराची पास असेल, विळा असेल, सबली असेल, तर हे परजण्यासाठी किंवा पाजवण्यासाठी त्या लोहाराकडे जायचे. हा जो लोहार आहे दिवसभर काम करायचा घन हातोड्याचं, आणि त्याच्या पालात संध्याकाळी हार्मोनियम वाजायची. अरे बाप. मी लहान होतो, 8-10 वर्षाचा, 10-11 वर्षांचा. तिथून जायचो आणि ते हार्मोनियम मला ऐकू यायची. बरोबर. आता माझ्यात बीज होतीच. मी तिथे पालाजवळ जाऊन ते ऐकायचो. बर. त्याला दिसलो 1-2दा. त्यांनी मला आत बोलवलं पालाच्या आत. तुला आवड आहे काय, तुला शिकायचं आहे काय? मी म्हटलं हो. त्याने एक दिवस बसवून मला त्याच्यासमोर हार्मोनियम वगैरे माझ्या हातात दिली. मग रोज येत जा. अच्छा. मग त्याला मी असं म्हणालो की असं करू आपण, माझ्याकडे पण हार्मोनियम आहे. बरं. माझ्या वडिलांनी हार्मोनियम घेतली होती, ते शिकले नाहीत पण ती माझ्या कामी आली. त्याला असं म्हणालो की बाबा रे, आपण इथं पालात बसण्यापेक्षा असं करणं, संध्याकाळी नाहीतरी रिकामाच असतो तूच माझ्याकडे येत जा, आपण बसत जाऊ. बरं. तो माझ्या घरी यायला लागला आणि मग घरचे हार्मोनियम, आणि तो मला शिकवायला. बिचारा शिकलेला नव्हता, काही त्याला क्लासिकलचं काही नॉलेज नव्हतं, सारेगम आरोह अवरोह काही माहीत नव्हतं, पण तो मला शिकवायचा. म्हणजे एखादं गाणं असेल ते तो वाजवायचा, असं असं वाजवायचं वगैरे त्याच्या पद्धतीनं. म्हणजे रीतसर हार्मोनियमचं किंवा गाण्याचं जे बाळकडू आहे ते त्यांनी दिलं. ते मला लोहार समाजाच्या मुसाफिरी करणाऱ्या एका माणसानं दिलं. दुर्दैवानं त्याच्यानंतर तो गेला. मी त्याला खूप शोधलं, कारण कुठेतरी अटॅचमेंट, बालपणची अटॅचमेंट होती. खूप शोधलं त्याला, पण तो नाही मिळाला. त्याचं अजूनही मला वाईट वाटते. हळूहळू 1968ची गोष्ट आहे. मी 9वी-10वीला गेलो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी नातं जुळण्याचा योग आला त्या वर्षी. काय झालं की 68मध्ये त्यांना 67-68मध्ये कॅन्सर झाला. बरोबर. आणि मग यावली शहीद हे त्यांचं गाव, जन्मगाव. हे गाव माझ्याजवळून एक 7-8 किलोमीटर माझ्या गावाजवळ. त्यांना कॅन्सर झाला म्हणून यावली शहीदचे लोक त्यांना भेटायला गेले गुरुकुंज मुजरीला. त्यांना भेटले आणि त्यांनी विनंती अशी केली, आणि याच्यामध्ये प्रकाशदादा चौधरी होते. बरं. उषाताई चौधरी जे जिल्हा प्रतिनिधी होते लोकमतचे, ते पण होते. ते तिथे सुदैवाने यावली शहीदला शिक्षक होते. बरं. त्या विद्यालयामध्ये. तर ते सुद्धा त्या प्रतिनिधी मंडळासोबत गेलेले. यांनी त्यांना विनंती अशी केली की महाराज, आपण सगळं देशभर हिंडले, भजनं केली, भाषणं केली, देशाच्या बाहेर पण केली, पण तुमचं जन्मगाव जे यावली शहीद आहे, अच्छा, इथे तुमचं अजूनही भजन नाही झालं. महाराजांनी ती गोष्ट खटकली. पण बाकीचे जे त्यांचे शिष्य आणि त्यांचं नेतृत्व करणारे, त्यांना गाईड करणारे लोक होते, त्यांनी मनाई केली.
ते म्हणाले, महाराज तुम्हाला हे असं असं आजार आहे, डॉक्टरांनी मनाई केली आहे तुम्हाला कुठं जायचं आणि भजन करायचे याच्या पुढे. पण त्यांनी ते मानलं नाही. तुकडोजी महाराज म्हणाले ठीक आहे, तारीख घ्या. हे लोक गेले, यांनी तारीख ठरवली आणि महाराज तिथे भजनाला हजर झाले. आता तुकडोजी महाराजचं भजन म्हणजे खेड्यापाड्यात असताना ते गाववाले काय करायचे, दौंडी द्यायचे आणि आजूबाजूच्या सगळ्याच गावात ते लाऊडस्पीकर फिरवून एक दौंडी द्यायचे महाराजांचं भजन म्हणून. माझे आईवडील धार्मिक होतेच आणि त्यांचं बरेचदा त्यांनी ऐकलं होतं. मग छकड्या बंड्यांनी वगैरे लोक सगळे आजूबाजूचे जुळायचे, गर्दी व्हायची प्रचंड. मी एक 13-14 वर्षाचा होतो तेव्हा. मग आईवडिलांसोबत छकड्या बंड्यामध्ये बसून मी पण गेलो आणि माझं ते पहिलंच त्यांचं भजन ऐकण्याचं. त्यांचं भजन ऐकलं आणि त्या बालवयात मी इतका प्रभावित झालो. त्यांचा पहाडी आवाज, त्यांचं हृदयाला थेट जाऊन भिडणारे त्यांचं वक्तृत्व, भजन, त्यांची पद्धत गाण्याची, प्रभावित करण्याची, संमोहित करण्याची मला खूप आवडली. मी प्रभावित झालो. लक्षात हे आलं की त्याच वयात की महाराज सिनेमाच्या चालीवरच्या चालींवर आपली गाणी लिहायची स्वतः. आम्ही पण ऐकली होती. त्यांच्या स्वतःच्या चाली नसायच्या, सिनेमाच्या ऑलरेडी चाल, कसे सिनेमा पाहायचे की पाहायचे नाही, कसे घ्यायचे काय घ्यायचे माहित नाही, पण सिनेमाच्या चालीवर ते स्वतःचे भजन लिहायचे आणि मग ते म्हणायचे. माझ्या डोक्यात त्यावेळी पहिला विचार रुजला की महाराज जर सिनेमाच्या चालीवर स्वतः गाणी लिहितात, आपणही सिनेमा पाहतो, मग आपणही असं लिहून पाहायला काय हरकत आहे. माझ्या डोक्यात पहिला विचार तो रुजला. दुर्दैवानं महाराज त्याच वर्षी गेले आणि मग आता पहिला प्रयोग आपण महाराजावरच करायचा. बरं. ते गेले आणि मग अभिवादन तुझ्या स्मृतीला म्हणून गाणं लिहिलं मी. बरं. तोरा मन दर्पण कहलाय हे गाणं होतं. हो. तोरा मन दर्पण कहलाय या चालीवर महाराजांचं पण एक गाणं होतं त्यांनी लिहिलेलं. बरं. मज वेडची गुरुकुंजाचे. अच्छा. तसंच मी लिहिलं मग. अभिवादन तुझ्या स्मृतीला, उजळून जीवन अमर जगी तू, राष्ट्रसंता जहाला. क्या बात. अभिवादन तुझ्या स्मृतीला, तोरा मन दर्पण कहलाय. लिहिलं आणि हे गाणं गुरुदेव मासिकात पाठवून दिलं. त्यांचंच गुरुदेव मासिक निघायचं मोजरीवरून. त्याच्यामध्ये ते छापून आलं. बरं. पहिलं लिहिलेलं गाणं छापून आलं. तो आनंद गगनात मावेना. मी गावभर हिंडलो होतो तो गुरुदेवाचा छोटासा अंक लिहिला. इतका मला आनंद झाला. स्वाभाविक आहे. मग ती सवय झाली त्याच्यावर लिहायची. हो. आणि ती सवय माझी कायम राहिली. बरं. उदाहरण सांगायचं झालं तर एक हिंदीचं गाणं 1-2 वर्षापूर्वी मी ऐकलं. जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. माणसा खूप झाले मुखवटे, माणसा खूप झाले मुखवटे, सांग माणूस होशील केव्हा. क्या बात. ही सवय सुरू झाली आणि तशा प्रकारचे मी गाणी लिहू लागलो. या बालपणाच्या सगळ्या तुम्ही सांगितल्या आठवणी, हे किस्से हे आम्हाला माहीत नव्हते तसे. पण त्यानंतर आपण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाकडे वळलात. तिथे सुद्धा विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये, विविध उपक्रमामध्ये आपण भाग घेतला. मी तुमच्या नाटकात म्हणजे प्रयोग देखील बघितला आहे. तर या काळामध्ये तुमची जी कलात्मक दृष्टी आहे ती कशी विकसित झाली किंवा ते विजन तुम्हाला कसं आलं,
याबद्दल सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगा. काय झालं की हीच गाण्याची आणि कवितेचे बीज घेऊन मी शाळेत गेलो, महाविद्यालयात गेलो. बर. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, सायन्सकडे गेलो. बायोलॉजी घेतलं. मी तर म्हणतो सुदैवानं डॉक्टर करायचं म्हणून. कोणीतरी नातेवाईकांना दिलं आई वडिलांच्या मनात भरून आणि माझ्या मनात की याला हुशार आहे, कारण 10वीपर्यंत खूप हुशार होतो मी, पहिला यायचो. मग याला डॉक्टर बनवा, बायोलॉजीकडे गेलो. मी खेड्यातला माणूस, लाजरा बुजरा, मराठी मीडियममध्ये शिकलेला. शहरात गेलो, पहिल्यांदा त्या सगळ्या हुशार मुलांमध्ये, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या, चुरून चारून राहायचो आपला लाजरे बुजरेपणानं. काही समजेना. इंग्लिश मीडियममध्ये ते बायोलॉजीचं शिक्षण, बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, काही समजेना मला. म्हणजे शाळेतला 1 नंबरचा विद्यार्थी मी, पहिला येणारा दरवर्षी, काही विषयामध्ये मेरिट मिळवलेला, डिस्टिंक्शन मिळवलेला, पण बायोलॉजीचं काही समजेना अशोकराव. बरं. कळेना काय करायचं. पण मग उठत पडत, पास होत नापास होत शिकत राहिलो. मार्गदर्शन करायला कोणी नाही की तुम्ही हे सोडून द्या, आर्ट घ्या, छान तुमची कलेची बीजं तुमच्या अंगात आहेत, हुशार आहात, नाटकात काम करता वगैरे, भावगीत स्पर्धेत भाग घेता, पहिली येता, सांगायला कोणी नाही. आपलं शिकत गेलो, पास होत गेलो, नापास होत गेलो, रडत पडत, उठत बसत, एक डोंगर चढता एक डोंगर उतरता, असं करत करत BSc फायनलपर्यंत गेलो. बरं. वान गाग नावाचा चित्रकार, बरं, वान गॉग, हो, त्याच्यावरचा एक लेख मी वाचला BSc फायनलला असताना किंवा सेकंड इयरला असेल. तो लेख असा होता की त्याचे वडील त्याला म्हणायचे की तू नुसतं चित्र काढतो, बाकी काही करत नाही, तुझ्या पोटाचा प्रश्न आहे, कसा जगशील, काय करशील. तर त्याला त्याच्या वडिलांनी एका चर्चमध्ये लावून दिलं. पाद्री वगैरे काहीतरी म्हणतात त्याला काम हे की मग प्रवचन करायचं, मार्गदर्शन करायचं, त्याच्यावर त्याचा सगळा उदरनिर्वाह किंवा एक मास्टरी त्याला मिळते तिथला तो प्रमुख असतो. मग तो ते मार्गदर्शन करत राहील, प्रबोधन करत राहील, प्रवचन करत राहील, लोकांना दिशा देत राहील, याच्यावर त्याचा सगळा उदरनिर्वाह आणि व्यवस्थित चालेल त्याचा संसार, ही वडिलांची इच्छा. कारण हा बाकी तर काही करू शकत नाही. वानगाग तिथेही चित्रच काढत राहिला, बाकी प्रवचन नाही, कीर्तन नाही, लोकांना मार्गदर्शन नाही, काही नाही. लोक एक दिवस आले याला काढून टाकायचं म्हणून, कारण काहीच करत नाही. वडिलांजवळ गेले. वडील त्याला म्हणायला लागले. तो म्हणाला, शरीराची भूक भागते, माझ्या आत्म्याच्या भुकेचं काय. हो, वानगाग म्हणाला, माझ्या आत्म्याला मी उपाशी ठेवू शकत नाही आणि माझ्या आत्म्याची भूक हे चित्र आहे. कला ही माझ्या आत्म्याची भूक आहे. मी म्हटलं साला हे असं जर आहे तर आपलं इथं असंच आहे. आपल्याला कवितेशिवाय करमत नाही, गाण्याशिवाय करमत नाही, अभ्यासात मन लागत नाही, सायन्स कठीण विषय आहेत सगळे, आपल्याला काही यातलं कळत नाही. असं असताना ही आपली चूक आहे की व्यवस्थेची चूक आहे. होय. जर वानगाग असं म्हणतोय तरी व्यवस्थेची चूक असली पाहिजे. म्हणून आपणच कशाला आपल्याला बदलायचं, निगेटिव्ह विचार करायला, आपण हे सुरू ठेवूया. मी तिथेही कविता सुरू ठेवल्या, गाणं सुरू ठेवलं आणि BSc पर्यंत. बरोबर. तुमच्या संपूर्ण कवितांचा जर आढावा घेतला तर ग्रामीण भागातल्या प्रतिमा सारख्या येतात तुमच्या ह्याच्यामध्ये. शेतीच्या असेल, ग्रामीण जीवनाच्या असेल, भोवतालच्या वातावरणातल्या असेल. तर या संदर्भामध्ये आम्हाला सांगा की ते जीवन जगताना त्यातून सुद्धा तुम्हाला काही प्रेरणा मिळाल्या असतीलच, प्रश्नच नाही. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. काय झालं की इथे BScला असताना मग मी भजनं लिहायचोच. होय. त्याच वर्षी म्हणजे वयाच्या 18 वर्षातच भजन संग्रह काढला. तुम्ही जो उल्लेख केला, हो, एक भजन संग्रह. BScला असतानाच एक भजन संग्रह माझा प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर मग गावात गेलो.
हो. आणि मग शेती करायला लागलो, कारण हे जमत नाही. शेती मातीत लागलो, शेती व्यवसायात स्वतःला झुंपून घेतलं. आणि मग गावातली माणसं, शेती, माती, निसर्ग, समाज जीवन, तिथलं समाज जीवन, नदी नाले, या सगळ्याचे ऋणानुबंध जुळले. आणि मग तिथली माणसं वाचत गेलो, समाज वाचत गेलो, निसर्ग वाचत गेलो, नदी नाले वाचत गेलो. बीज होतीच होय कवितेची. शेतकऱ्याचं शोषण पाहत गेलो. हो हो, ते फार महत्त्वाचं. त्याची वेदना वाचत गेलो. वेदना, कष्ट, परिश्रम. कविता तिथे मग नव्या जगण्यातल्या कविता सुचत गेल्या. बरोबर बरोबर. शेतकऱ्याच्या जगण्याच्या. कुणासाठी दळताना, कुणासाठी दळताना जन्म भरडत जावा. क्या बात. कुणासाठी दळताना जन्म भरडत जावा. गळणाऱ्या दाण्यासंगे जीव पीठ पीठ व्हावा. स्वप्न पेरता पेरता, स्वप्न पेरता पेरता माती संगे माती व्हावे. वाह. स्वप्न पेरता पेरता माती संगे माती व्हावे. लोचनांच्या पखालींनी पीक ताऱ्यांचे काढावे. सुगी येते सुगी जाते, सुगी येते सुगी जाते, हीच युगांची लढाई. हो. सुगी येते सुगी जाते, हीच युगांची लढाई. ज्याचे काळीज फुलांचे, त्यास कापती कसाई. क्या बात. त्यास कापती कसाई. हो, खूपच सुंदर. अशा शेतकरी जीवनातल्या कविता मी लिहायला लागलो. आणि मग स्वतः शेती करत होतोच. हो हो हो. त्याच्यामुळे रोज शेतीत जायचं यायचं, सगळं आलं. व्यवसाय शेतीचा स्वीकारल्यामुळं, शेतीला झुंपून घेतल्यामुळं मग त्या वातावरणात मी जुळून घ्यायला लागलो. बरोबर बरोबर. शेती डेव्हलप करायला लागलो. बरोबर. शेती डेव्हलप करायला लागलो. मग आता हाच जर आपला व्यवसाय आहे, आधुनिक पद्धतीचा, मॉडर्न शेती आपण केली पाहिजे. बरोबर. संत्रा लावला वगैरे वगैरे. दिवस येत गेले जात गेले. एक दिवस काय झालं, संत्रा मोठा झाला, येता झाला, बहार येता झाला. आणि मग आता आपला संत्रा आला, यावर्षी आपल्याला 1,00,000-2 लाखाचं उत्पन्न होईल, आपल्यावर झालेलं कर्ज हे सगळं ओझं आपण उतरवून ठेवू, अशा स्वप्नात रंगलो असतानाच एक दिवस रात्रीला वादळ आलं. पाऊस आला, खूप वादळ. आणि लक्षात आलं की आता आपली संत्र काही राहिलेली नाहीत. पहाट उगवण्याची वाट पाहत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेलो. फाटकी उघडली आणि मटकन खाली बसलो. सगळ्या शेतभर सर संत्री. अरे बाप. खाली जमिनीवर पाय ठेवायला जागा नाही. बापरे. फाटकीच्या आत पाय कुठं ठेवायचा, कारण जवळपास 2-1 लाख संत्र्याची फळं माझ्या वर झाडांवर. त्या मी मोजायचो शेतकरी असल्यामुळं. सगळी संत्र्याची फळं खाली जमिनीवर, पाय ठेवायला माती नाही. मटकन खाली बसलो, 2 मिनिट थांबलो. त्या 2 मिनिटात एक ओळ सुचली. अरे, हा कसा बेलगाम आला पावसाळा. हा कसा बेलगाम आला पावसाळा, अन सुगी झुडपून गेला पावसाळा. मग आता काय करायचं, याचा काहीतरी विल्हेवाट लावला पाहिजे. म्हणून उठून उभा झालो आणि नाईलाजानं परत, कारण शेतात आतमध्ये जाण्याची सोय नव्हती, परत घराच्या मार्गे निघालो. गाव तिथून 2 किलोमीटर. तुम्ही पाहिलाय त्या बगीच्यामध्ये सुद्धा मी आलेलो आहे. करेक्ट. परत निघताना घर येईपर्यंत ते संत्र राहिलं बाजूला, संकट राहिलं बाजूला, ह्या 2 ओळी
मुक्तक ज्याला म्हणू आपण, हे पूर्ण कसं करायचं, त्या घरी जाईपर्यंत ते पूर्ण झालं. बापरे. हा कसा बेलगाम आला पावसाळा, अन सुगी झुडपून गेला पावसाळा, रे अशा जन्म जन्म व्याकुळ पापण्यांचे, स्वप्न सारे पिळून गेला पावसाळा. का बात. म्हणजे संघर्षाच्या आणि संकटाच्या काळात सुद्धा कवितेने तुम्हाला साथ दिली बबनराव, असं मला म्हणावं वाटतं. कवितेनं साथ दिली. होय होय. आणि मग कविता लिहित गेलो, शेती करत गेलो, गावातलं जीवन वाचत गेलो. शेजारी आहेत, पाजारी आहेत, आपलं कुटुंब आहे. होय होय. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक आहेत. एक दिवस काय झालं, शेजारच्या माणसाची मौत झाली. आणि मग आम्ही गेलो, शेजारी असल्यामुळं, कवी मन असल्यामुळं निरीक्षण आपलं कुठेही सुरूच असतं. त्याचं ते प्रेत पडलेलं, आणि मग ते सगळे कर्मकांड सुरू होऊन जाते. त्याच्या अंगावर नवे कपडे पाहिजे, फुलांचे हार पाहिजे, त्याच्या अंगावर अत्तर शिंपडलं पाहिजे, त्याच्या जे वस्तू असतील, चष्मा वगैरे महागडे ते सगळे त्याच्यावर ठेवले पाहिजे, रुपये ठेवले पाहिजे, कपाळावर रुपया लावला पाहिजे. हे सगळं पाहिलं आणि मग ते शव उचलून मग ते स्मशानापर्यंत जातो आपण. मी गेलो. तिथून परत येताना माझ्या डोक्यात एका मुक्तकाचं पुन्हा बीज रुजलं की मी पाहत होतो की हाच माणूस पोरगही त्याच्याकडे लक्ष देना, त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, त्याला चष्मा लागला तर चष्मा आणून देणे नाही, त्याची हेडसाण करायची, होय, त्याची मोठी आबाळ व्हायची. हे मी पाहिलं आहे शेजारी असल्यामुळे. आणि मग हे मरणानंतर सगळी हे कर्मकांड जे करतो हे कशासाठी करतो? बरोबर. परतताना मला मुक्तक सुचलं, 4 ओळीचंच मुक्तक. असं की आता तो माणूसच बोलतोय समजा, अशी कल्पना केली मी. तोच माणूस काय म्हणतोय आता व्यवस्थेला किंवा आपल्या कुटुंबाला. अरे माणसा मला फुलांचे गुच्छ कशाला, अरे माणसा मला फुलांचे गुच्छ कशाला, प्रेतासाठी असे मलमली वस्त्र कशाला. अरे माणसा मला फुलांचे गुच्छ कशाला, प्रेतासाठी असे मलमली वस्त्र कशाला, जगलो तेव्हा साधी चटणी भाकर नव्हती. अरे माणसा मला फुलांचे गुच्छ कशाला, प्रेतासाठी असे मलमली वस्त्र कशाला, जगलो तेव्हा साधी चटणी भाकर नव्हती, उगाचा आता मरणानंतर खीर कशाला. बरोबर. मरणानंतर खीर करायची, मरणानंतर सगळे सोहळे साजरे करायचे. हे कर्मकांड मी पाहिलं, वास्तव आहे. अशा प्रकारच्या कविता खूपच सुरू राहिल्या. त्यानंतर तुमची आणि माझी साधारण ओळख अमरावती शहरामध्ये झाली. अमरावती शहराची तुमचा संपर्क आला, त्या चळवळींशी संपर्क आला, कारण आमचं शहरच अमरावतीच होतं समजा. आणि त्यामध्ये आपला एक मित्र परिवार पण जमलो आपण. आणि त्यावेळेला ते पाऊस येत जावा, पाऊस येत जावा, पाना फुलांना भिजवत येत जावा, किंवा आरसे दिलेले त्यांनी ठेविले सांभाळूनी, मी असा आंधळा नाही पाहिले कुणी. या सगळ्या तुमच्या कविता आम्ही त्यावेळेला पाठ करायचो किंवा पाठ होऊन जायच्या त्या. तर त्या काळाबद्दल मग खरं म्हणजे मंतरलेले दिवस होते माझ्यासाठी, तरी ते तुमच्यासाठी असतील. तर त्या काळाबद्दल आपल्याला ऐकायला आवडेल आम्हाला. अमरावती आमची बाजारपेठच होती. होय, कारण तालुकाच अमरावती होता, त्याच्यामुळे सगळे व्यवहार आमचे अमरावतीशी संबंधित. आणि अमरावतीला माझं घर पण होतं, तुम्हाला माहिती आहे, गाडगेनगरमध्ये. तुमच्या गाडगेनगर मधलं घर मला माहिती आहे, तिथे आलो आहे मी. आपण अनेक रात्री तिथे बसलो आपण. तर मग हळूहळू कविता लिहायला लागलो, प्रसिद्धी व्हायला लागल्या, बरोबर, छापून यायला लागल्या. मग अमरावतीला आल्यानंतर मग काही मित्रांच्या सुरुवातीला, जसं नरेशचंद्र काठोळे आहेत, हो, आम्ही मग काही दिवसांनी साहित्य संगम नावाची संस्था, मी होतो त्या संस्थेमध्ये, मी अध्यक्ष होतो. होय होय. त्याच्यामध्ये सुनीला झोड होती, तुम्ही होते, नरेश होता, मी अध्यक्ष होतो.
त्याच दरम्यान साहित्य मित्र नावाची एक वेगळी संस्था होती. होय. ज्याच्यामध्ये प्रकाशदादा चौधरी होते, उषा चौधरी होत्या, सुभाष सावरकर होते, होय होय, सुखदेव ढाणके होते, मनोहर परिमल होता, शिवा इंगोले होता. ही सगळी मंडळी पॅरलल अशा साहित्य मित्र होती. त्याच्यानंतर आपण अक्षरयात्रा आपण काढला होता. त्याच्यामध्ये तुम्हीच सचिव किंवा काहीतरी कार्याध्यक्ष वगैरे होते. मी अध्यक्ष होतो. कुमार बुबळे होता, अरुणभाई मंगळे होते, सुनीला झोड होती, मग राम मस्जिदकर वगैरे आपल्याला भेटले. होय. तर देवानंद गुर्डे मग तिथे यायचे मधून. मनोहर कळंबे होता. उरागिरींची आपली ओळख झाली. बरोबर. ह्या सगळ्यांच्या गाठीपिटी होत राहिल्या, चर्चा झडत राहिल्या, मैफली होत राहिल्या. सुरेश आकुटकर त्याच्यामध्ये होता आपल्या अक्षरयात्रेमध्ये. सुषमा देशपांडे होती. तर मग तो एक झपाटलेला आपला काळ होता. खरंच कवितेनं झपाटलेला काळ होता. तुम्ही म्हटलं तसं मंतरलेले दिवस होते. देवानंद गुर्डे आणि मी उरागिरींकडे जायचो. बरं. लाखपुरीला. कारण उरागिरी आमच्या दोघांचेही ज्याचं आपण म्हणू श्रद्धेचं ठिकाण, श्रद्धेचं ठिकाण, ज्यांची कविता आम्हाला खूप आवडायची. आम्ही त्यांच्याकडे जातो. रात्र तिथे मैफल कविता एकमेकांना ऐकवायचो. बरं. अशाच एक वेळी देवानंद आणि मी उरागिरींकडे गेलो. उरागिरींची गमतीची आठवण सांगायची म्हणून सांगतो. अतिशय साधा माणूस, शिक्षक होता, प्रायमरी शिक्षक, एकदम साधे आणि शर्ट पैजामा वगैरे घालणार. अतिशय दर्जेदार कवी. तुम्हाला तुमच्या प्रकाशनाला माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. तर त्यांच्याकडे मस्त खाली गाद्या टाकायचे. ते आम्ही गेलो की खाली आम्ही तिघं बसायचो. पुरीला सांगायचे, बेटा छान स्वयंपाक करा, मस्त भरपूर तेलाची भाजी. वैभव त्या काळातलं वैभव होतं ते. भरपूर तेल टाकशील, मनाचा मोठेपणा. हो, करेक्ट. आणि मग आमची खाली गाद्यांवर बसून मैफल. मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो, डोळ्यात चंद्र जखमी घेऊन मी निघालो. त्यांची कविता असायची. देवानंद गुर्डेची कविता, पावसाने कलम केले आणि एका संपूर्ण जन्माच्या अटीवर पाऊस कोसळत राहिला डोळाभर. अशा सुंदर सुंदर कविता. एके रात्री काय झालं, देवानंदला सिगरेटचा शौक होता. होय. खूप सिगरेट प्यायचा तो. उरागिरी ओढायचे. मग बरं. एक दिवस त्यानं सिगरेट पेटवली त्याच मैफलीत. होय. त्यांना दिली आणि मलाही दिली. गमती जागा म्हणून सांगतो बरं. हे अर्थातच हे किस्सेच ऐकायचे आम्हाला. एरवी कधी बोलत नाही. मला सिगरेट दिली त्यांनी. मी त्याच्या आधी कधी सिगरेट घेतलेली ओढली नाही. मचीच दिली त्यांना पेटवल्यानंतर. बरं. मी ती सिगरेट पेटवली. 2 मिनिटांना काय झालं की सगळा वास यायला लागला, काहीतरी पेटल्यासारखा. गाद्या पेटल्या म्हणून. कापूस पेटल्यानंतर जो वास येतो ना, तो वास यायला लागला. गाद्या पेटल्या म्हणून सगळ्यांनी गाद्या काढल्या, बाहेर नेऊन टाकल्या. काय झालं. मग माझ्याच लक्षात आलं, साला आपण सिगरेट उलटी पेटवली. कारण तोंडात तो तंबाखू गेला सगळा माझ्या. उलट. हो, तोंडात तंबाखू गेल्यामुळं मग मी म्हटलं, साला आपल्या तोंडात तंबाखू गेला. मग लक्षात आलं की आपण सिगरेट उलटी पेटवली. मग त्यांना ती दाखवली. ते म्हणे ही उलटी पेटवायची होती, उलटी पेटवली. देवानंद म्हणे, किती मूर्ख राहिला म्हणे तू. साधी सिगरेट ओढता येत नाही, साधी पेटवता येत नाही म्हणे तुला. किती साधा, किती भोळा. म्हणे उरागिरी रागावले माझ्यावर. इतकं भोळसटपणा असतो म्हणे. साधी सिगरेट पेटवता येत नाही, ओढता येत नाही. हे बरं झालं म्हणे, काही झालं नाही झालं. तर हे असे गमती काही किस्से जे आपण इतर मैफलीत बोलू शकत नाही. आणि ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटली सिगरेट. बर. त्यानंतर मला आठवतं बबनराव की तुमच्या चंद्रबनचं प्रकाशन, अशी अतिशय दिमागदार ते प्रकाशन सोहळा तो झाला. आणि दिग्गज लोक उपस्थित होते, मान्यवर उपस्थित होते. त्याला राम शेवाळकर, मधुकर केचे, त्यानंतर सुभाष सावरकर, विजया डबीर यासारखे लोक त्याला उपस्थित होते. आणि एक शानदार माझाही सहभाग त्याच्यामध्ये होता. मी संचालनच केलं होतं त्या कार्यक्रमाचं. तर चंद्रबन प्रकाशित झाल्यानंतर तुमच्या कवितेला कशी गती मिळाली
आणि तिचा विस्तार कसा कसा होत गेला, कारण तो महत्त्वाचा टप्पा मी मानतो तुमच्या आयुष्यातला. बरोबर. आणि अमरावती शहरामध्ये इतके लोक उपस्थित राहणं त्या कार्यक्रमाला ते आश्चर्यच होतं, कारण तुम्ही तुमचा पहिलाच काव्यसंग्रह हो पूर्ण पहिलाच काव्यसंग्रह होता तुमचा, आणि तरी एवढे लोक उपस्थित होते. तर ती प्रेरणा तुम्हाला खूप लाभदायी झाली असेल पुढे, असं मला वाटतं. तर त्याबद्दल थोडं सांगा. 1985 मध्ये आपला चंद्रभाना पहिला काव्यसंग्रह शासनाच्या अनुदानावर निघाला. होय होय होय, शासनाच्या अनुदान. हो, शासनाचं अनुदान. त्याचं छान प्रकाशन झालं. तुम्ही संचलन त्याला केलं होतं सुदैवानं. दरम्यान आपल्या कविता वगैरे इकडून तिकडून चांगल्या चांगल्या मासिकामध्ये योगवाणी असेल, सत्यकथा असेल, यायला लागले. तरुण भारत वगैरे प्रतिष्ठेचे अंक समजा जायचे, प्रतिष्ठान वगैरे, अस्मिता दर्श वगैरे, सत्यकथा याच्यामध्ये छापून यायला लागल्या. आणि मग दरम्यान अखिल भारतीयचं मला निमंत्रण यायला लागलं. बरं. हो, त्यापासून. तर नाशिकला अखिल भारतीय संमेलन असताना माझी कविता तिथे झाली. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक भगवंत क्षीरसागर नावाचे नांदेडला अजून आहेत ते प्राध्यापक, आणि माधवकृष्ण सावरगावकर नावाचे प्राध्यापक होते नांदेड विद्यापीठात. हे अभ्यास मंडळात होते त्या विद्यापीठाच्या. होय होय. दुसऱ्या दिवशी सर हे लोक माझा तपास काळात काळात माझ्या रूमवर आले. बरं. मी नवखा कवी. होय. म्हणजे काळ बघा कसा बदलत जातो. त्यावेळीची माणसं किती उदार अंतःकरणाची, मोठ्या मनाची माणसं होती. खरोखर. ही अभ्यास मंडळावर असलेली इतकी प्रतिष्ठित माणसं मला शोधत माझ्या रूमवर आले. म्हणाले, तुमचं पुस्तक वगैरे निघालंय काय? म्हटलं हो, आताच निघालंय. म्हणे आम्हाला पाहिजे. माझ्याकडे मी प्रतही घेऊन गेलो नव्हतो. भोळे लोक आपण. म्हटलं सर मी तर आणली नाही, पण मी गावात गेल्याबरोबर तुम्हाला पाठवतो. परत आलो, त्यांना परत पाठवली. त्यांनी सर माझी पहिली कविता BA साठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडला लावली, अभ्यासाला लावली. आयुष्यातली पहिली कविता अभ्यासक्रमामध्ये. आणि त्या काळात जेव्हा आपण नुकतंच लिहायला आपला पहिलाच काव्यसंग्रह होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जी कविता अभ्यासाला लागली ती जर आज असती तर माझ्यावर FIR झाला असता. बरं. कारण जनार्दन वाघमारे कुलगुरू होते तेव्हा, आणि अतिशय पुरोगामी. हे जे तुमचे प्राध्यापक सांगितले मी, हे अतिशय पुरोगामी विचाराचे. होय होय. तर यांनी जी कविता लावली, नुसत्याच मंदिरांचा येथे सुकाळ झाला. होय होय. नुसत्याच मंदिरांचा येथे सुकाळ झाला, हा देश देवतांचा सगळा बकाल झाला. बरं. ही कविता त्यांनी त्या काळात अभ्यासाला लावली. आज स्फोटक झाली असती. आज काळ कोणता आहे, वातावरण कोणतं आहे, आणि तुम्ही लिहिताय. त्या पहिल्याच कवितेला सर मला केशवसूत पुरस्कार मिळाला, हे तुम्हाला माहित आहे. याच्यात जी गंमत आहे आणखी, आपलं मोठेपण किंवा आपला गौरव, हे केच्याने सांगितलेली गोष्ट, केचे सरांनी सांगितलेली गोष्ट आहे मला. ते असं म्हणाले, केशवसूत जो पुरस्कार आहे राज्य शासनाचा, हा पुरस्कार प्रौढ लोकांसाठी असतो. बरं. म्हणजे ज्याचे एकापेक्षा जास्त संग्रह प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्यासाठी हा केशवसूत पुरस्कार असतो. ज्यांचे पहिले संग्रह आहेत त्यांना हा पुरस्कार नसतो. मग त्यांनीच सांगितलं की जेव्हा परीक्षकांना असं वाटते की या पॅटर्नमध्ये किंवा प्रौढांच्या याच्यामध्ये आपल्या लायक पुस्तक नाही आहे या पुरस्काराच्या लायक, तर ते लोक या नवोदितांच्या पुस्तकामधून पुस्तक निवडू शकते. तुमचं पुस्तक आम्ही याच्यातून निवडलं. ते अभ्यास त्या परीक्षण मंडळावर होते. बरं. ते म्हणाले याच्यामध्ये माझा काही रोल नाही. केशव मेश्राम होते, दया पवार होते, मोठी माणसं होती, यांनी युनॅनिमसली तुमचं पुस्तक निवडलं. हे त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे मला. बरोबर. आणि सुदैवानं तोच संग्रह पुढे पहिला संग्रह MA ला लागला. हो, अमरावती विद्यापीठ. 15 वर्ष तो MA ला राहिला. हो. आणि मग तिथून मग जवळपास 4 लोकांनी माझ्या कवितेवर MPhil केलं. एका मॅडमनी PhD केलं. मग जिकडे तिकडे माझ्या कविता यायला लागल्या, पुस्तकं निघायला लागले. बरोबर. PhD व्हायला लागली, MPhil व्हायला लागली, पुरस्कार मिळायला लागले वेगवेगळे. पण अशोकराव, मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या पुरस्कारांपेक्षाही जनतेचे जे पुरस्कार कौतुकाचे असतात, ते पुरस्कार मोठे असतात. नाही, ती लोकप्रियता तुम्हाला लाभली यात काही शंका नाही.
ती मला तुमच्यावर आणि तुमच्या कवितेवर प्रेम करणारी प्रचंड मंडळी म्हणजे मला आढळली आहेत आजपर्यंत. माझे लेख वाचून पुसतची एक बकऱ्या चारणारी बाई माझ्या लेखाची भक्त झाली. ती म्हणते, सर तुम्ही लेख बंद का केले? तुम्ही लिहिणं सुरू ठेवा. आम्ही रेग्युलर वाचत होतो पुण्यनगरीमध्ये माझे. हे तर फार मोठं सर्टिफिकेट आहे. एक खेड्यातली बाई. कोल्हापूरचे एक शिक्षक माझे लेख वर्गात मुलांना वाचून दाखवायचे. बरं. पुण्यनगरीतले लेख, महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेले लेख. एका कार्यक्रमात माझी कविता ऐकताना एक श्रोता उभा झाला. पद्मश्रीसाठी माझं नॉमिनेशन झालं होतं. हो मध्ये. तो उभा झाला आणि म्हणाला, देऊन टाका यांना पद्मश्री. श्रोत्यांमधून लोक. तर ती मिळालीच तुम्हाला? मिळाली पद्मश्री. केशवसूत पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा घरी परत गेलो, आईजवळ बसलो. आईनं पाठीवरून हात फिरवला. तो हात कौतुकाचा नव्हता. प्रश्नच नाही. तो फार मोठा कौतुक. आईच्या मायेची मोरपीस होती. हे जे पुरस्कार आहे, हे पुरस्कार आपल्याला फार मोठं करून जातात. होय. आणि मग चंद्रबन नंतर संग्रह पण निघत गेले. 7 संग्रह निघाले. निवडक संग्रह निघाला, तो मला माहितीच आहे. बबनराव, तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये अनेक मान्यवरांशी तुमचा संबंध आला. जसं राम शेवाळकर असतील, मधुकर केचे असतील, शिरीष पै असतील, किंवा सुरेश भट आहे. कुसुमाग्रजांचं पत्र मी तुमच्या ह्याच्यात वाचलं. यशवंत देव आहेत संगीतकार. मंगेश पाडगावकरांचंही पत्र आहे. तर या सगळ्या मान्यवरांशी जेव्हा तुमचा संपर्क आला किंवा त्यांचा सहवास लाभला किंवा त्यांच्याशी संवाद झाला, तर याबद्दलही तुमचे काही आठवणी किंवा किस्से असतील तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. उरागिरींची भेट तुम्हाला सांगितलीच आहे मी. होय. त्याच दरम्यान आपल्याला मधुकर केचे भेटले. होय. जेव्हा कळले संतांच्या वेदनेचा वेध झाला, जेव्हा कळले संतांच्या वेदनेचा वेध झाला, माझा जात्यातला जीव पीठ होऊन हसाला. असे सुंदर सुंदर अभंग लिहिणारे केचे आपल्याला त्या दरम्यान भेटले. सुरेश भट भेटले आपल्याला. सुरेश भट सोबत आपण कित्येक रात्री बसलोय. जन्मले घेऊन जे पायात काटे, जन्मले घेऊन जे पायात काटे, त्या भणंगांनीच यात्रेला निघावे. ही कवितेची यात्रा अवघड आहे. भटांच्या अशा गझला आपण ऐकल्या. शरदचंद्र सिन्हा आपल्याला. शरदचंद्र सिन्हा, त्यांचाही उल्लेख आपल्याला केला. वऱ्हाड माती नावाचा त्यांचा. वऱ्हाड माती. दुखण्याले घ्यावा खुशाल भिलावा. भिलावा म्हणजे बिबा. दुखण्याले घ्यावा खुशाल भिलावा, उबारीचा लावा उबजते. म्हणजे वऱ्हाडी माणूस कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांचा होता. वऱ्हाडी भाषेतून आपली वेदना, ग्रामीण माणसाची वेदना मांडणारे शरदचंद्र सिन्हा आपल्याला त्या काळात भेटले. शेवाळकर भेटले. बाकी सगळे लोक, अनेक लोक मग भेटले. आपल्या संमेलनात जायचे. आरा देशपांडे पासून आपण सगळ्यांचे ऐकलं. नगर वाचनालय आपला. मला अशोकराव यशवंत देव भेटले. होय. ते त्याच्याबद्दल. यशवंत देव एका शिबिरात मी गेलो चिखलदऱ्याला. बरं. यशवंत देवानी मला स्वतः बोलवून, ते मार्गदर्शक होते त्या शिबिराचे. हार्मोनियमवर ते गाण्याचा पण त्याचा कार्यक्रम होता. मला स्वतः त्यांनी बोलवून मला गाणं म्हणायला लावलं हार्मोनियम देऊन तिथे. यशवंत देवांनी. बरोबर. ते गाणं म्हटलं. खूप महत्वाचं आहे. आणि त्यांनी एवढं कौतुक केलं. मग त्यांना मी पुस्तकं दिले. परत गेल्यानंतर त्यांनी मला पत्र टाकलं, जे आवर मध्ये मी वाचलं पत्र. आणि त्यांनी मला बोलवलं आवर्जून, तुम्ही कधीतरी मुंबईला या, घरी या. बरोबर. दुर्दैवानं मी मुंबईला गेलो, त्यांना फोन लावला. ते म्हणाले, बबनराव मी आता खूप आजारी आहे, तुम्ही 8 दिवसांनी मला फोन करा. आणि उशीरच झाला थोडा. आणि नंतर बातमी कळली की यशवंत गेले. त्याच्यानंतर मला माझ्या जगण्यालाच प्रेरणा देणारं एक आणखी व्यक्तिमत्व, मोठं व्यक्तिमत्व मला भेटलं, माझ्या आयुष्यात आलं. ओशो नावाचं. ओशो. त्यांनी तर मला जगवलं तसं समजा. किंवा या सगळ्या धापाधापीमध्ये शेती व्यवसायाच्या खूप परवड झाली. अशा काळात ओशोंनी मला जगवलं, तगवलं. बरोबर. त्यांची पुस्तकं वाचत गेलो, प्रवचन ऐकत गेलो, पुण्याला गेलो, प्रत्यक्ष भेटलो, ऐकलं त्यांना. त्यांचं एक वचन आहे,
सफलता कोई मूल्य नहीं है. बरोबर. सफलता कोई मूल्य नहीं है. एक आदमी बुरे काम में सफल हो जाए इससे अच्छा है की नेक काम में असफल हो जाए. आपल्यासाठीच आहे. आपण उगाच स्वतःला न्यूनगंडात कमी लेखतो स्वतःला. ओशो म्हणतात सफलता कोई मूल्य नाही आहे. तुम्ही सुखी समाधानी कुठं राहता, तुम्ही हारले की जिंकले हे महत्वाचं नाही. तुम्ही कोणत्या बाजूने उभे आहात. बरोबर. ओशोंनी माझ्या पंखात बळ भरलं अशोकराव त्या काळात. होय. आणि मग मला असं वाटलं की ही जी सगळी माणसं माझ्या अवतीभोवती जमा झाली आहेत, मोठी माणसं, यशवंतदेव पासून तर या सगळ्या सुरेश भट, मधुकर कीचे, ही सगळी माणसं मला देव माणसं वाटायची. आपण दगडात देव शोधतो, मला या माणसांमध्ये बरोबर ते जास्त देव दिसला. आणि मग 2 ओळी मी त्यांच्यावर लिहिल्या होत्या. मंदिर 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 फिरलो नाही स्वर्गासाठी. वा. मंदिर मंदिर फिरवलो नाही स्वर्गासाठी, देव माणसांसवे काढला जन्म सुखाने. एक सूत्र सापडलं. बरोबर आहे. तुम्ही जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिले. कधी पत्रकारिता केली, कधी संपादक राहिले, बराच संघर्ष केला. पण या सगळ्या संघर्षामध्ये आणि या सगळ्या परिश्रमामध्ये कवितेने कशी साथ दिली आणि कवितेचं तुमच्या जीवनामध्ये महत्त्व काय आहे किंवा तिचं स्थान काय आहे हे थोडंसं सांगा आम्हाला. काय झालं, जगण्याच्या धापाधापीत शेतीच्या आतबट्ट्याच्या व्यवसायामध्ये खूप खचून गेलो. मग अशा वेळी काय करायचं, दुसरा पर्याय काहीतरी आपण करू शकतो काय. वेगवेगळा विचार केला, वेगवेगळे प्रयोग केले. संगीताची गायन क्लास पण काढलाय तुम्ही. विचारत होतोच मी. संगीताचं सुरू केलं, पण व्यवहार न जमल्यामुळं काही जमलं नाही. संत्र्याचा व्यवसाय करून पाहिला. तो तर तुम्ही सांगितलं. छोटे मोठे बगीचे आपल्याला विकत घेता येतात काय, विकता येते काय, किंवा कोणाला देता येते काय, हे करून पाहिलं. नाही जमलं. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय करून पाहिले, नाही जमले. पण मग आता शेती होतीच हाताशी. बरोबर. म्हणजे साधन होतं, शेतीच्या चक्रव्यूहात होतोच अडकलेलो. म्हणजे दुसरीकडे काही जमलं नाही, शेती साथ देत नाही. वेदनेच्या डोंगराला लांघताही येत नाही. वेदनेच्या डोंगराला लांघताही येत नाही, अन गळ्याचे दोर आता कापताही येत नाही. बरोबर. अशा मजबूर अवस्थेमध्ये शेती करत राहिलो. बरोबर आहे. आणि मग अभ्यास करत राहिलो, अनुभव घेत राहिलो शेती मातीतले. आणि मग शेतकऱ्याची उपेक्षा कशी होते, शोषण कसं होते, व्यवस्था कशी त्याचं शोषण करते, हे सगळं अनुभवत राहिलो. चोचीला चारा कुठला हे कुणी सांगत नाही. चोचीला चारा कुठला हे कुणी विचारत नाही. अशा प्रकारच्या कविता. होय. चोचीला चारा कुठला हे कुणी विचारत नाही. भरवता कसे पिल्लांना हे कुणी विचारत नाही. अशा प्रकारच्या गझला सुचायला लागल्या. आजन्म बांधली कोणी पायास भिंगरी अमुच्या. आजन्म बांधली कोणी पायास भिंगरी अमुच्या. सांजेला सांजेला का हंबरता हे कुणी विचारत नाही. आयुष्य कोकडे झाले, आयुष्य कोकडे झाले, आयुष्य कोकडे झाले वाहून जगाचे ओझे. आयुष्य कोकडे झाले वाहून जगाचे ओझे. वाहून जगाचे ओझे. वाहून जगाचे ओझे. जगला जगला की मेला हेला हे कुणी विचारत नाही.
अशा प्रकारची शेतकऱ्याची अवस्था होती. म्हणजे या जगण्यानं मला कविता दिली आणि कवितेनं माझं जगणं सोपं केलं. बरोबर, सरळ केलं. बरोबर, इतकं महत्व आहे. आणि मग दरम्यान एक दुसरी छोटीशी घटना मी सांगतो तुम्हाला. एक PhD तर माझ्यावर कंप्लीट झालेलीच ऑलरेडी, अवॉर्ड झालेली आहे माहिती आहे. विद्यार्थिनी माझ्यावर PhD करत आहे सध्या. बरोबर. आपलं दुःख कसं हलकं होते बघा. हो ना. ती माझ्यावर PhD करत आहे. ती माझ्याकडे आली अमरावतीला घरी एक दिवस. बरं. तोपर्यंत मी तिला पाहिलं नव्हतं. 6 महिने होऊन गेले होते तिचा अभ्यास सुरू व्हायला. होय. माझ्या मुलाखतीसाठी आली. बरं. ती आली आणि तिला पाहिलं प्रथमदर्शनी. मी हपाकून गेलो अशोकराव. का? तिला इथून दोन्ही हात नाहीत. बापरे. एक पाय नाही, कृत्रिम पाय बसलेला आणि हे हातच नाहीत इथून. मी म्हटलं या बाईला, या मुलीला आपण त्रास दिला. मला ते अतिशय पश्चाताप झाला तिचे हात पाहिले. आणि मग मला आश्चर्य असं वाटलं की ही जिला हातच नाहीत, बरं तिला लिहिता चांगलं येते आपल्यासारखं. इथं पेन धरून ती लिहिते. माझी कविता तिनं लिहून दाखवली. बापरे. तिनं BA केलं अशोकराव, MA केलं, B.Ed केलं, नेट पास झाली. बरं. आपल्यावर PhD करत आहे. समाजात आपण पाहतो हातात सोन्याचे कडे घातलेले लोक असतात, पण धड मॅट्रिक नसतात, BA नसतात, पास होत नाहीत. राजकारणात मंत्री होऊ शकतात, पण एकीकडे हातात सोन्याचे कडे असलेली माणसं असतात आणि एकीकडे हातच नसलेली अशी बाई आपल्यावर PhD करताय. हे आपलं वैभव आहे अशोकराव. बरोबर आहे. आपल्याला एवढं मिळालं आहे, त्यांच्या तुलनेमध्ये खूप मिळालं आहे आपल्याला. हा आनंद आहे. बरोबर आहे. बबनराव, तुमच्या कवितेचा गेयता हा स्थायी भाव राहिलेला आहे आणि अनेक प्रकार तुम्ही हाताळले त्याच्यामध्ये. अभंग लिहिले, ओवी लिहिल्या, गझल तर तुम्ही लिहिताच, प्रश्नच नाही. या सगळ्यांमधून मला जे आकलन झालं ते असं की तुम्ही तुमच्या कवितेमध्ये तोचतोपणा येऊ दिलेलं नाही. ज्याला साचलेपण आपण म्हणतो. बरोबर. नवीन नवीन प्रयोगही तुम्ही करत राहिले आणि मला वाटतं हे तुमचं बलस्थान आहे. नाही तर बरेचदा काय होतं की एखादा गझलकार सुद्धा तो मग आपल्याला तोचतोपणा दिसायला लागतो त्याच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. तुमच्या गझलमध्ये असो किंवा इतरही कवितांमध्ये असो मला अजिबात आढळलं नाही. भावगीतं असो, ह्याच्यामध्ये तोचतोपणा आढळला नाही आणि हे मला वाटतं तुमचं बलस्थान आहे आणि यशाचं कारण आहे. आता हे तुम्ही सगळे प्रकार जे हाताळले त्याबद्दल आम्हाला सांगा आणि तुमचा त्यापैकी आवडता प्रकार कोणता हे सुद्धा आम्हाला सांगा. काय झालं, लहानपणापासून शब्दस्वरांची साथ भेटली. बरोबर. त्याच्यामुळं सुरुवातीला गाणी लिहिली, गीतं लिहिली. हो. मग कॉलेजमध्ये आलो, काही लोकांची भेटी झाल्या, ओळखी झाल्या, कवी संमेलनं होत गेली, तुमच्यासारखी मित्र भेटली. मग अभंग काय असतो, ओवी काय असते, अभंग लिहायला लागलो, ओवी लिहायला लागलो, मुक्तक लिहायला लागलो, ऐकू लिहायला लागलो, रुबाई लिहायला लागलो, गझल लिहायला लागलो. गझल काय झालं, लोक काय करतात, कोणत्याही एका प्रकारचं आपलं मास्टरी त्यांची ज्याच्यात असते ते लिहित राहतात. आणि चांगली गोष्ट आहे ती, वाईट नाही म्हणत. पण मला सुदैवाने काय झालं की मला सगळ्याच गोष्टी आवडल्या, जमल्या आणि मी ते लिहू शकलो. सगळ्यालाच मला प्रसिद्धी मिळाली. होय. पण तुम्ही जो विचारला की तुमच्या आवडीचा प्रांत कोणता, तर मी सगळ्या प्रकारामध्ये लिहिलं आणि मी आणखी विशेष काय केलं की मी कुठल्याच एका विशिष्ट प्रकारचा कवितांचं पुस्तक पण काढलं नाही. जसं लोक काय करतात, गझलचं आहे बहुत, गझलचं एक पुस्तक वेगळा, अभंग ऐकूचं वेगळं. मला ते पटलंच नाही. कारण काय की प्रत्येक गोष्ट ही कविता आहे, शेवटी गझल ही सुद्धा कविता आहे. अर्थातच. आणि आपण हे सगळं जर लिहू शकतो, आपल्याजवळ सगळ्या प्रकारच्या कविता आहेत, आपण कशाला नुसतंच गझलकार म्हणून मिरवून घ्यायचं. बरोबर. कुठल्याही एका विशिष्ट प्रकारचा झेंडा मी खांद्यावर घेतला नाही. सगळे प्रकार लिहिले, सगळ्या प्रकारच्या कविता सगळ्याच संग्रहात टाकल्या. होय. सगळ्या संग्रहात तुमच्या सगळ्या. आणि
गझल हा माझा मग आवडता यासाठी की गझल गाता येते. होय. आणि प्लॅटफॉर्मवर किंवा संमेलनांमध्ये गाजलेले आहेत तुमच्या गझल. प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. त्याच्यामुळं स्वाभाविकपणे मी गझल मग कार्यक्रमामध्ये जास्त म्हटलंय तुम्ही. म्हणून माझ्याही आवडीची असं समजा तुम्ही, किंवा लोकांनाही ते आवडते म्हणून मी गझल जास्त म्हणतो कार्यक्रमांमध्ये. एरवी मला सगळेच प्रकार आवडतात. कारण केचयांचे अभंग म्हटले, तुकारामांचे अभंग म्हटले की याच्यासारखा दर्जा नाही. यांनी आपल्याला घडवलं, आपलं भरण पोषण आपल्या आत्म्याचं, आपल्या मनाचं याच्यावर झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळे प्रकार आपापच्या ठिकाणी चांगले आहेत. बरोबर आहे. मग पुढे मी विशारद झालो. होय, संगीत विशारद झालो. पुढे रेडिओचे कार्यक्रम मिळाले. अक्षर तुमचं कवितेसाठी आकाशवाणीवर. अशोकराव, दुसरी माझ्याबद्दलची गंमत तुम्हाला सांगतो, माझ्याबद्दलच्या गौरवाची आणि मोठेपणाची. बरं. की आकाशवाणीवर कवी म्हणून मी अप्रूव्ड झालो, मान्यता प्राप्त झालो. होय. मान्यताप्राप्त कवी म्हणजे काय, की ज्याची गीतं गायला जाऊ शकतात. इतर लोक गाऊ शकतात. कारण त्याला एक पात्रता लागते. म्हणजे तुम्ही कितीही मोठे कवी असाल, समजा तुमचे यशवंत मनोहर कितीही मोठे कवी असतील, पण त्यांच्या कविता रेडिओवर गाता येत नाहीत. नाही ना, कारण अप्रूव्ड नाही. अप्रूव्ड साठी तुम्ही त्या मीटरमध्ये मात्रांमध्ये व्यवस्थित आकाशवाणी. मी अप्रूव्ड कवी होतो. दुसरी गोष्ट, मी सुगम संगीताच्या रेडिओच्या परीक्षा दिल्या. मी तेही पास झालो. आणि 3 वेळा पास झालो बघा. बरं. म्युझिकमध्ये MA झालेले लोक फेल होतात. मी पास झालो. आता तुम्ही म्हणाल वैशिष्ट्य काय, म्हणजे मी सुगम गायक म्हणूनही आकाशवाणीवर आहे. अप्रूव्ड मान्यता प्राप्त. म्हणजे कवी म्हणूनही अप्रूव्ड. दोन्ही. ही जी गोष्ट आहे ना, मला असं वाटतं विदर्भात तर नसेलच, महाराष्ट्रातही असं कोणी असेल की नसेल मला माहिती नाही. कारण लता मंगेशकर जगातली एकमेव सर्वश्रेष्ठ गायिका आहे, पण ती अप्रूव्ड कवी नाही आहे. सुरेश भट किंवा मंगेश पाडगावकर हे कवी म्हणून सर्वश्रेष्ठ कवी आहेत, पण ते गायक. दोन्हीमध्ये अप्रूव्ड असलेला मी कदाचित एकमेव असू शकतो. दुर्मिळ आहे हा, मला असं वाटते माझा दुर्मिळ भाग आहे हा. बरोबर आहे, करेक्ट. आणि मग या आकाशवाणीवर बबन नाखलेसारखी माणसं भेटली. होय. पिंपळ घरेसारखी माणसं भेटली. बरोबर. हे लोक प्रेरणा देत राहिले, पंखात बळ भरत राहिले. त्याच्यामुळे आपला विकास आणि कविता फुलत गेली, बहरत. आता हा सगळा प्रवास सुरू असताना वर्षा बहिणी आल्या तुमच्या जीवनामध्ये. आणि मला तर तुमचं या बाबतीत कौतुक वाटतं की जे नियोजन आहे ते खूप जबरदस्त आहे तुमचं. म्हणजे 3च लोक कुटुंबात, वर्षा बहिणी आणि श्यामल. तर यांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळत गेला, किंवा त्यांचा ज्याला आपण म्हणजे सहयोग कसा मिळत गेला तुम्हाला, याबद्दलही सांगाल तर बरं होईल. काय झालं, माझी मिसेस फार शिकलेली नाही. ती माझ्यासारखीच खेडेगावातून आलेली आहे. बरोबर. आणि शिकलेली नसल्यामुळे मला त्याचा फायदा असा झाला की माझ्यासोबत राहिली, माझं समर्थन करत राहिली. बरोबर. मला विरोध कधी केला नाही. म्हणजे जे काय असेल ते चांगलंच आहे. आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. तिच्यात जशा आपल्यात काही कला असतात तशा प्रत्येक माणसात कला असतात. प्रत्येक माणूसच कलावंत असतो. त्याची कला लपलेली असते, हा वेगळा भाग. पण प्रत्येक माणूस कलावंत असतो. तिला झाडा फुलांचा, निसर्गाचा खूप शौक. तुम्ही माझ्या घरी येता तेव्हा मी पाहतो. प्लांटेशन, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायची, रोपं लावायची, हा खूप चांगला शौक तिला आहे. चित्र, रांगोळी खूप छान काढते. आणि सर्वात मोठा तिचा शौक आणि छंद आणि चांगला गुण जो आहे तो घराला घर पण देण्याचा, जो दुर्गुण इतर सगळ्या शिकलेल्या महिलांमध्ये असतो. जो सर्वात मोठा सद्गुण आणि संसार उभा करण्यात जो सर्वात मोठा गुण स्त्रीजवळ हवा असतो, तो घराला घरपण देतो. तो घराला घरपण, तो गुण तिच्याजवळ आहे. म्हणजे आपल्या घराला घरपण दिलं आणि आपल्यातला कवी जिवंत ठेवला, हे महत्त्वाचं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मुलाबद्दल म्हणाल तर माझ्या सुदैवानं तोही मोठा गायक आहे. गायक आहे, राष्ट्रीय स्तरावर मोठा चित्रकार आहे. चित्रकारही मोठाच आहे. मोठा क्रिकेटर आहे, मोठा डॉक्टर आहे, सायकॅट्रिस्ट असल्यामुळे सगळे चांगले गुण त्याच्यामध्ये आहे. इतका चांगला मुलगा
आपल्या आयुष्यात येणे यालाही भाग्य लागते. अर्थातच. त्याच्यामुळे तोही माझ्या पाठीशी सतत उभा राहतो. होय. बऱ्या वाईट दिवसामध्ये खंबीरपणे आपली साथ देणारी पत्नी आपल्यासोबत आहे. बरोबर. एवढा चांगला मुलगा आपल्यासोबत आहे. बरोबर बरोबर. एका तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आणखी काय हवं असते? प्रश्नच नाही. हेच तर महत्वाचं आहे. माझ्या 2 ओळी आहेत. पाय हिले सम्राट भिक्षा मागताना. पाय हिले सम्राट भिक्षा मागताना आणि माझा धन्य झाला आशियाना. हो, फारच छान, फारच छान. माझ्या घराचं नाव आशियाना आहे सर. जगातले हे सगळे सम्राट पाहिले आणि आपण आपल्या घराकडे पाहिलं, लक्षात येते की आपलं आशियानाच तर आपलं साम्राज्य आहे. आता वर्तमानामध्ये तुम्ही वाचता, मी वाचतो, कविता वाचतो, नवोदितांच्या या सगळ्या आणि बाकीच्यांच्याही. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे काय मत आहे तुमचं या सगळ्यांबद्दल? नाही काय सर, कवींबद्दल जसं चांगलं बोललं जाते तशी टीकाही भरपूर. टीका होतेच. त्याचं कारण असं आहे की कवींची गर्दी खूप असते. हो. तर गर्दी म्हणाल तरी कुठल्याही काळात असते. अर्थातच. कवींची संख्या जास्त असते कुठल्याही काळात, रोज लेखकांपेक्षा. अर्थातच. त्याच्यामुळं चांगले कवी असतात, सुमार लिहिणारे कवी असतात. बरोबर. गर्दी असते, पण जे चांगलं आहे, जे अस्सल आहे, ते कुठल्याही काळात टिकते. होय होय होय. त्याला पर्याय नाही. होय. त्याच्यामुळं जे चांगले लिहिणारे आहेत कुठल्याही काळात, त्या काळात, आपल्या काळातले असो, आजच्या काळातले असो, उद्याच्या काळातले असतो, त्यात चांगले लिहिणारे आहेत. म्हणून साहित्याचं वैभव आहे. बरोबर. जे चांगले लिहितात त्याच्याबद्दल आपण गर्व करावा. होय. असे चांगले लिहिणारे आजही आहेत. बरोबर बरोबर. जे सुमार लिहितात ते काळाच्या कसोटीवर गळत जातात. बरोबर बरोबर. पुस्तकाची जीर्ण झालेली पानं गळत जावी, तसे कवी काळाच्या कसोटीवर गळत जातात. ते टिकत नाहीत काळाच्या कसोटीवर. त्याच्यामुळे चांगल्यांचा गर्व करावा एवढंच आपल्या हातात आहे. अशोकराव, हा संदेश आपल्याला नवोदितांना देता येईल. बिलकुल बिलकुल बिलकुल. चांगलं लिहा. तर कार्यक्रमाच्या शेवटी माझी 1-2 मतं तुमची परवानगी असेल तर तुमच्या कवितेबद्दल मी मांडतो. हो, चालेल चालेल. एक तर बबनराव, तुम्ही अनेक शब्दांचा शोध घेतलाय आमच्यासाठी. बरं, म्हणजे ते शब्द होतेच, नाही असं नाही, परंतु आमच्यासाठी घेतला आहे. नवनवीन शब्दांचा प्रयोग, ग्रामीण भागातल्या शब्दांचा प्रयोग तुमच्या कवितेमध्ये तुम्ही केलेला आहे. परंतु तरीही कुठेही दुर्बोधता तुम्ही येऊ दिली नाही. म्हणजे तुमची कविता असो, गझल असो, जेव्हा मी वाचतो तेव्हा हे कळलं नाही बाबा, कळत नाही किंवा टाकून देऊ, कळत नाही, तर असं कधी झालं नाही. हे एक वैशिष्ट्य तुमच्या कवितेचं मला जे आकलन झालं ते सांगतो. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही जी गेय कविता संपूर्ण लिहिलेली आहे, विविध प्रकार हाताळले आहे, ह्याच्यामध्ये मला तुमचा संयम हा जो भाग आहे हा मला महत्त्वपूर्ण वाटतो. तुम्ही घाई केलेली नाही. अलीकडे आपण पाहतो की आजही त्याची गझल येते, उद्या येते, तिसऱ्या दिवशी पण फेसबुकवर त्या माणसाची गझल दिसते. फरक विशेष काही जाणवत नाही, शेवटचे शब्द जोडत जातो. असं तुम्ही केलं नाही. हे सुद्धा माझं एक ऑब्झर्वेशन आहे आणि मला वाटतं तुमच्या यशाचं कारणसुद्धा तेच आहे. नाहीतर नाही जमत आहे ना, मग करा मुक्तछंदाकडे धाव, असे पण लोक आहेत. अर्थात एकेकाचा पिंड असतो, तो भाग वेगळा. तर ही 2-3 वैशिष्ट्ये जी मला जाणवली ती मी इथे नमूद केली. आतापर्यंतचा तुमचा जो हा दीर्घ प्रवास आहे कवितेचा, जवळजवळ 50-60 वर्षाचा प्रवास आहे. इतकी सगळी पुस्तकं तुम्ही, कविता संग्रह तुमचे निघालेले आहेत. तर या एकूण प्रवासाबद्दल आज तुम्ही समाधानी आहात का, किंवा तुम्हाला नेमकं त्याबद्दल काय वाटते? आणि जो विशाल असा मनुष्य समूह तुमच्याशी जोडला गेला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही जे साधेपणाबद्दल म्हणाला, मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालो, ज्या व्यवसायात मी होतो, शेतीचा व्यवसाय, ग्रामीण माणूस, होय होय, शेती माती, निसर्ग, नदी नाले, निरक्षर माणसं, या सगळ्यांच्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. आणि कुठेही बरं आर्टचा विद्यार्थी नव्हतो, त्याच्यामुळे कविता शिकण्याचा संबंध नाही. हो. सायन्सचा विद्यार्थी, त्याच्यामुळे जेही आलं ते सहज आलं.
कृत्रिमता कुठेच नव्हती. कृत्रिमता नाहीच. ना गाण्यात कृत्रिमता, ना कवितेत कृत्रिमता. त्याच्यामुळे बोजड शब्द येतील कसे माहीतच नाही. त्याच्यामुळे सोपं सरळ लिहत गेलो. होय. आणि सूत्र काय होतं की गावातली माणसं वाचली, समाज वाचला, वास्तवाशी जोडल्या गेली ती. त्याच्यातून अनुभव समृद्ध होत गेले. होय होय. आपल्या अंतःकरणात ही माणसं, हा समाज रुजवत गेलो. होय होय. आणि आपल्या अनुभव समृद्ध अंतःकरणाचा निचोड म्हणजे करेक्ट. त्याच्यामुळे त्यात सोपेपणाच असू शकतो, कठीण असू शकत नाही. मातीशी जुळलेली कविता आहे. बरोबर आहे. करेक्ट आहे. आता कसं झालं, फास्ट युग आलेलं आहे, फेसबुकचं युग आहे, फास्ट आहे, आणि कोणालाही कवी होता येते असं युग आहे. समाज माध्यम वाढलेली आहे. म्हटलं त्याप्रमाणे की चांगलं ते टिकणारच आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की धावा, खूप धावा, पण जगताना मूल्यांशी आणि इमानाशी तडजोड करू नका. तेवढं ठेवलं, तेवढं जपलं, धावण्यालाही दिशा असली पाहिजे. आपला साधेपणा कायम राहतो. हो, अर्थातच. आणि ते आपला वेगळेपण आहे. एक नावाड्याची लहानशी गोष्ट सांगतो, तुमची हरकत नसेल तर. नाही, काय हरकत. एक नावाडी नावांची स्पर्धा असते जागतिक स्तरावरची. स्पर्धा सुरू होते, जगभरातले सगळे नावाडी आपापलं नाव हाकलतात. याची नाव उलटते सर एका स्पर्धकाची. सगळे स्पर्धक धावत राहतात, नावा सुसाट धावतात, कारण जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे, प्रत्येकाला स्पर्धा जिंकायची आहे. याची नाव उलटते, सगळे पुढे जातात. एक स्पर्धक थांबतो, एक नावाडी त्याच्याजवळ, त्याची नाव सरळ करतो, त्याला वाचवतो, त्याची जखम पुसतो. तो त्याला विचारतो, बाबा रे कशाला थांबला? जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे, धावण्याची स्पर्धा आहे, नावांची स्पर्धा आहे, तू कशाला थांबला? तो त्याला जे उत्तर देतो, तो म्हणतो, मी तुझ्यासाठी नाही थांबलो. तो म्हणतो, तुझ्या निमित्तानं हे सगळे तुला ओलांडून तुडवून धावत सुटलेले आहेत, तू इथे, तुझे नाव उलटी झालेली आहे, तू कोसळलेला आहे, तुला जखम झालेली आहे, आणि हे सगळे धावत सुटले आहेत तुला ओलांडून तुडवून. तो म्हणतो, मी तुझ्यासाठी नाही थांबलो, तुझ्या निमित्तानं समाजातलं माणूस पण बुडत चाललेलं आहे. बरोबर. तू जखमी झाला म्हणून थांबलो नाही, तुझ्या निमित्तानं समाजातली मूल्ये जखमी झाली आहेत, नैतिकता घायाळ झालेली आहे, याला वाचवण्यासाठी मी थांबलो आहे. तर ही मूल्ये, ही नैतिकता, हा जीवनवाद सोबत घेऊन बरोबर आपण चाललो, इतरांनी चालावं अशी आपली अपेक्षा आहे. बरोबर. स्वत्व म्हणजे आपलेपण. स्वत्वाच्या खडतर वाटेवर, स्वत्वाच्या खडतर वाटेवर चालत गेलो. स्वत्वाच्या खडतर वाटेवर चालत गेलो. सजा मिळाली, सजा मिळाली, सन्मानाने भोगत गेलो. सजा सुद्धा सन्मानाने. स्वत्वाच्या खडतर वाटेवर चालत गेलो. कधी फुलांनी, कधी फुलांनी, कधी फळांनी लदबदताना, कधी फुलांनी, कधी फळांनी लदबदताना, 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 पांथस्थाना भार सुखाचा वाटत गेलो. क्या बात. सजा मिळाली, सजा मिळाली, सन्मानाने भोगत गेलो. किती किती भेटले लोकया, किती किती भेटले लोकया नावेवरती, किती किती भेटले लोकया नावेवरती, नावेवरती.
नावेवरती कुणी हासले, कुणी हासले, कुणी लोटले, विसरत गेलो. सजा मिळाली, सजा मिळाली, सन्मानाने भोगत गेलो. मीच दिली, मीच दिली पस्तुरी, मला नाकारत गेले. मीच दिली पस्तुरी. पस्तुरी माहित आहे? हो. फुकटचं जास्तीचं देणे. थोडीशी भाजी टाकून द्या. शीख म्हणतो त्याला. शीख देतो की जास्तीची. पूर्वी आंबे 100च्या ऐवजी 120 मिळायचे. दूधवाला पण थोडं जास्त ते फुकटचं पाहिजे असते आपल्याला. मीच दिली पस्तुरी, मला नाकारत गेले. मीच दिली पस्तुरी, मला नाकारत गेले, नाकारत गेले. त्यांच्यासाठी बहर उद्याचे मागत गेलो. सजा मिळाली, सजा मिळाली, सन्मानाने भोगत गेलो. सत्वाच्या खडतर वाटेवर चालत गेलो. आणि शेवटला शेर आहे. आता तर या, आता तर या आयुष्याला सांज लगडली. आता तर या, आता तर या आयुष्याला सांज लगडली, सांज लगडली, सांज लगडली. आवर सावर, आवर सावर करताना सुख मोजत गेलो. क्या बात है. सजा मिळाली, सजा मिळाली, सन्मानाने भोगत गेलो. सत्वाच्या खडतर वाटेवर चालत गेलो. हा जीवन प्रवास आहे सर. खूप जीवन प्रवास मस्त उलगडला तुम्ही याच्यातून. आणि शेवटी काय, जीवनाचं उत्तर हे सुखच तुम्हाला काढावं लागेल. हो हो. त्याशिवाय पर्याय नाही. हो हो. म्हणजे जे तुम्हाला बदलता येते ते बदला. बदलू शकत नसाल तर स्वीकार करा, आणि स्वीकारू शकत नसाल तर सोडून द्या. पण समाधान आणि सुख हे तुमच्या आयुष्याचं अंतिम उत्तर. खूप चांगला जीवन प्रवास याच्यात उलगडला आहे तुम्ही या कवितेमध्ये. त्याच्यामुळे हा असा आपला प्रवास आहे. आणि शेवटी फक्त एकच सांगतो, बर्ट्रांड रसेल नावाचा बर्ट्रांड रसेल विचारवंत होऊन गेला, मोठा गणितज्ञ. त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. तो असं म्हणतो की आनंदाचे झरे तुमच्याच अंतःकरणात आहेत. ते झरे आपणच दगडांनी बुजवून टाकलेत. कोणते दगड? तथाकथित व्यवस्थेचे, तथाकथित नैतिकतेचे, स्वार्थाचे, मतलबाचे, दुसरं काय, आसक्तीचे, अपेक्षांचे, स्वप्नांचे, खोट्या स्वप्नांचे, प्रतिष्ठेचे. या दगडांनी आपण आपल्याच अंतःकरणातले झरे बुजवून टाकले आहेत. हे आपल्या अंतःकरणातले झुळझुळणारे झळे आपणच मोकळे करत जाणे, आणि आपल्याच प्रश्नांचे उत्तर आपणच शोधत जाणे, आणि जीवन सुखावह करणे. यापेक्षा माणसाला आणखी आयुष्यात काय हवं असते ते सगळं मला मिळालं असं मी म्हणतो. धन्यवाद. तर बबनराव, आपण आलात आणि आम्ही तुमच्याशी मुक्त संवाद साधू शकलो, आणि खूप काही तुमच्याबद्दल, कवितेबद्दल, एकूण वातावरणाबद्दल, भोवतालच्या सगळं आम्हाला कळलं. त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आणि शेवटी आम्ही असं म्हणू की असा स्नेह तुमचा आमच्याशी जोडलेला राहो. आम्ही कधी तुम्हाला बोलू तेव्हा अगत्यानं तुम्ही या, एवढीच आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.
आहे.